हा विक्रम काकडे यांनाच मिळणार आहे। सुनील टिंगरे हे डमी अर्ज दाखल करणार अशी माहिती मिळत आहे। टिंगरे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या कार्यकर्त्यांनी राजीनामा देखील दिलेला आहे। तर राष्ट्रवादीचा एबी फॉर्म काकडेंनाच मिळणार आहे आणि सुनील टिंगरे मात्र डमी अर्ज दाखल करणार अशी माहिती आता मिळत आहे। राष्ट्रवादीमधला हा पेच सुटलेला आहे का, तर पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे। योगेश, आपण पाहतोय या ठिकाणी जे काही अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी पार पाडली जाते। अर्ज भरणं अजून बाकी आहे, कारण या पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात हे सर्व जे काही राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही प्रमुख नेते आहेत ते उपस्थित आहेत। सुनील टिंगरे, चेतन तुपे हे सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जो अर्ज दाखल केला जाणार आहे, अर्थात 2 अर्ज दाखल केले जाणार आहेत। सुनील टिंगरे आणि दुसरा अर्ज विक्रम काकडे यांचा अर्ज दाखल केला जाणार आहे, कारण काही वेळापूर्वी चेतन तुपे यांनी हातात त्यांचा एव्ही फॉर्म होता तो देखील आपल्याला दाखवलेला आहे आणि त्यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की अद्यापर्यंत आमचा उमेदवार हा निश्चित नाहीये। सुनेत्र पवार या संदर्भातला निर्णय अंतिम घेतील। मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार 2 जण उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत, एक तर सुनील टिंगरे आणि विक्रम काकडे। कारण विक्रम काकडे यांच्या नावाला काही पक्षातल्याच वरिष्ठ नेत्यांनी विरोध दर्शवलेला आहे आणि त्यामुळे सुनील टिंगरे यांचा देखील उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला जाणार आहे आणि त्या माघारीच्या दिवशी एकूण चित्र स्पष्ट होणार आहे। कारण विक्रम काकडे आणि संजय काकडे यांनी आज पक्षप्रवेश करून त्यांना लगेचच उमेदवारी दिल्यामुळे पक्षात काही नाराजी देखील उफाळून आलेली आहे। कारण जे पक्षातील इच्छुक उमेदवार होते, ज्यामध्ये सुरेश घुले असू दे, सुनील टिंगरे, योगेश बर ही नावं चर्चेत होती, त्यांना डावलून विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्यामुळे निश्चितच पक्षातल्या काही कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी देखील पाहायला मिळते। काही लोकांनी तर राजीनामे देखील दिलेले आहेत। सुरेश घुले यांनी तर थेट माध्यमांसमोर आपली नाराजी व्यक्त केलेली आहे, कारण गेल्या 40 वर्षांपासून आपण पक्षात काम करतोय, अजितदादांच्या खांद्याला खांदा लावून काम केलंय, मात्र पक्षाने आपल्याला उमेदवारी देणं गरजेचं होतं, ती दिली नाहीये। त्यांनी देखील या ठिकाणी नाराजी व्यक्त केलेली आहे। सुनील टिंगरे यांनी मात्र अद्यापर्यंत माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली नाहीये, मात्र ते देखील नाराज असल्याचं बोललं जात आहे आणि त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना या देण्यात आलेल्या आहेत। त्यांचा उमेदवारी अर्ज मात्र डमी असेल अशी देखील एक माहिती मिळते। आपण पाहू शकतो की आता या सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे। उमेदवारी अर्जावरती ज्या काही सह्या घेणं असू दे किंवा इतर जी काही प्रक्रिया आहे ती पार पाडली जात आहे आणि आता या ठिकाणून विक्रम काकडे देखील या ठिकाणी आहेत। आपण पाहू शकतो जे उमेदवार आहेत आणि ते आता कदाचित या ठिकाणावरून बाहेर पडतील आणि आपण पाहू शकतो ते स्वतः उपस्थित आहेत आणि शिवाजीराव आढळराव पाटील आहेत। नक्कीच योगेश, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलेलं आहे। विक्रम काकडेंच्या नावाला कुणाचाही विरोध नाही असं वळसे पाटलांनी म्हटलेलं आहे। विक्रम काकडेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। आशीर्वाद घेतले जातो विक्रम काकडे। मला काय आणखी राजीनामा वाढत गेले मला काही माहिती नाही, मी आता जस्ट आलोय, माहिती काय माहिती। सुनील टिंगरे देखील उमेदवारी अर्ज दाखल, मला खरं माहिती नाही। सत्र वाढत राहिलं तर निर्णय बदलेल नाही हो, असं काय नाही, असं काय नाही। बघा हे बघा, पक्ष नेतृत्व ऐका तुमच्या संजय काकडे बाहेर आलेले आहेत। नाना 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 काय आता एक काय झालेलं आहे? पक्षप्रवेश झालेला आहे। नाना तुम्ही सुद्धा पक्षप्रवेश केला? मी सुद्धा पक्षप्रवेश केलेला आहे आणि पक्ष म्हणजे दादांचे माझे जे 99 पासून जे रिलेशन होते ते रिलेशन आणि दादांचं जे माझ्यावरती प्रेम होतं जे नाही, मी आता फक्त पक्षप्रवेश केलेला आहे आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया आतमध्ये चालू आहे। पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील त्याचा फॉर्म फायनल होईल। कोणीही नाराजी नाहीये आणि जो तो आपापल्या पक्षाच्या अध्यक्षांनी जो निर्णय घेतील तो सगळ्यांना फायनल होईल।